तर पुणे जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो। अनेक भागामध्ये कमरे इतकं पाणी साचलेलं आहे। सिंहगड रोड परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घरामध्ये धान्य असेल, इतरही साहित्य असेल, यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। मोहोळजी, आपलं स्वागत। सिंहगड रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। कमरे इतक्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते। अन्नधान्याचं घरामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। तर दुसरीकडे दंगेकर मात्र पालिकेवर आरोप करतायत, सत्ताधाऱ्यांवर आरोप करतायत। नाही, मला असं वाटतं ही काही राजकारणाने कुठल्या आरोप प्रत्यारोपाची वेळ नाही। संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस आहे, कोकणात मोठा पाऊस आहे, पुणे जिल्ह्यात सर्वत्र पाऊस आहे। जो पुण्याला जो मोठा धरणसाठा जो आहे, आपली जी साखळी आहे, त्या परिसरात खूप पाऊस झाल्यामुळे स्वाभाविकपणे हे जादा पाऊस झाल्यानंतर नदीला पाणी सोडलं जातं आणि त्यामुळे पहाटे 1 वाजता 25,000 क्युसेक्स, त्यानंतर 6 वाजता 40,000 क्युसेक्स आणि आता 7 वाजल्यापासून 55,000 क्युसेक्स यांनी पाणी सोडलं जातंय। त्यामुळे स्वाभाविकपणे थोडंसं नदीच्या किनारे असलेला आमचा सिंहगड रोडचा भाग असेल, फुलाची वाडी असेल, पाटील इस्टेटचा परिसर असेल, सिंगमवाडी असेल, या भागामध्ये निश्चितपणे लोकांच्या घरामध्ये पाणी गेलंय। मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोललोय, मी महापालिका आयुक्तांशी सुद्धा बोललोय, त्यांच्याशी पहाटेपासून मी संपर्कात आहे। महापालिकेचं डिझास्टर मॅनेजमेंट असेल, फायर ब्रिगेड असेल, जिल्हा प्रशासनाचे सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। जागेवरती लोक आहेत, लोकांना स्थलांतरित काही ठिकाणी करायला लागते, तर त्याची व्यवस्था सुद्धा आता सुरू आहे। मला असं वाटतं की इतका मोठा पाऊस झाल्यानंतर ही परिस्थिती निर्माण होते पुण्यात। बऱ्याच वर्षांनी पुन्हा ही परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र मोहोळजी, आपण पाहतो आज देखील पुण्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या प्रमाणात जर पाणी वाढलं, या प्रमाणात जर विसर्ग केला तर पुण्यामध्ये बोटी देखील उतराव्या लागतील अशी शक्यता आहे। नाही, आता 55,000 क्युसेक्सनी पाण्याचा विसर्ग चालू आहे आणि त्यामुळे या सगळ्या पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांना सुट्ट्या दिल्यात, लोकांनाही सगळ्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत, सगळ्या यंत्रणेच्या मार्फत दिल्या जात आहेत, रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळी काळजी ही प्रशासनाच्या मार्फत घेतली जाते। आम्ही सगळे लोकप्रतिनिधी स्वतः दिल्लीत असून अधिवेशनाचा काळ आहे, तरी पहाटेपासून सगळ्या यंत्रणेच्या संपर्कात आहे। तेव्हा नागरिकांनी काळजी घ्यावी, एवढी सूचना, एवढी विनंती मात्र निश्चित करेन। नक्कीच मोहोळजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। तर संपूर्ण पालिका प्रशासन सज्ज आहे, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा देखील सज्ज असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी आपल्याशी बोलताना म्हटलंय। तर पुण्यामधील स्थिती मात्र सध्या विदारक बनत चाललेली आहे। 55,000 क्युसेकनं सध्या खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे सिंहगड रोड परिसर असेल, नदीपात्राचा परिसर असेल, या सर्वच भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे।